भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या रॅलीचं तिसरं वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत कार्यक्रमाला यशस्वी केलं. या रॅलीमध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 9 वाजता भाजपा खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोटनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुढे सरकली. संविधान चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर रॅलीनं पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठलं. इथेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला, त्यानंतर घाईगर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं आहे. परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे, त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत, या प्रॉपर्टीचं ऑडिट पहिले करायला पाहिजे. ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना ह्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे.